सोन्या, ए सोन्या, तू ते ताईल घेऊन वय मरू दे दोन्ही गुणमा ते सरपंचाच्या पोराचा काय बारा वाईट नाही वाटत ही. अरे तू तेवढा काल बी होतो, काल उगाच त्याचा मामा होता त्याच्यामुळे तो वाचलाय. करू आपण त्याचा काय तरी. अरे तो आपल्याला काही सावरणार नाही. तू माय बहिणीला घेऊन वय इथून निघून माल माय बहिणीला फक्त खुश देखायचाय. आणि तो समीर ना माय बहिणीचे मग हात धुवून लागलाय. अरे तू बी होत काल माहोत माहिरीत ना त्यांचं तू ऐकतो का नाही रे माझा? माय ताईला इथून घेऊन कुठतर वय निघून. ताईन मला सगळा सांगलाय माय ताईसाठी ना तू परफेक्ट आहे. तू इथून लांब निघून वय कुठतरी. अरे पण मग तुला सोडून खूप जाऊ शकत आहे. तो आरामखोर परत तुला त्रास देईल. मा नाही जाणार तू सोडून. मग वय ताई गावात आले वया तिला घेऊन ये. मग आपण बसू, मग बोलू, मग हिरू सगळा. बरं मला लगेच जाऊन आलो, पण तो बाळ खावतो जकी जरा सावध राहतो. हा तू वय घेऊन ये. तू नको टेन्शन घ्या माहिती सगळा. हे ते गणप्याची बहीण आले का नाही काही तपास बिपास लागला का नाही? सकाळी गेल तू दादा त्याचे घरी, तो सांगाले त्या तर समीर मै तुझा बी जावं येईल मै कसा मला जरा आराम भेटेन आता. तू सांगत ते आहे बरोबर आहे बरं का. पण ते गणप्याची बहीण ते गणप्याच्या वाणीच लय कडक काय र, कशीच ऐकत नाही. अरे समीर काय पोरी जरा असते जरा रागीट. तुम्ही त्यांना जरा प्रेमात घ्या नाही मै ते जरा खुश होत्या. काय प्रेमान घ्यायचा, काय बोला हे लोक मोर मोरचा बोलत काय ऐकतच नाही. तूच सांग बर काय करू. तू जाय बरोबर आहे म्हणाय, पण तो आपण काल चापटलेली त्या दिवशी जरा लईच मोर मोर करी. तोच तर तिचा आशिक काय संक्रांती बसून येत. आता तिळगुळ द्या गेल तर तो आणले एक सापट. काय बोलत तू तरी म्हणून आपल्या समीरला कंचीच पोरा इग्नोर करू शकत नाही. मला वाटत कोण आहे ना तू तिचा आशिक. त्याला जरा रस्त्यातून जरा बाजूला करायला काय नाही, आपल्याला सगळा रस्ता मोकळा होईल. मला त्याच वाटत मला काय दुसरं आता सुचत नाही. तीच करायची वेळ आली. दादा ते बी एवढ्याच पोराला गावात जाताना देखलाच एकटाच होता. आत्ता कसा बोलला तू समीर? चाल आत्ताच तो टाइम आहे त्याला त्याचा आजचा शेवटचा दिवस मामा. आज त्याला आज खपवायचं. गेला गडी. अरे देवा, सरपंच पोरांना काय केला तर नसतं माझ्या भावाला. हे भ्या वाटायला लागला रे मनातून. काय होईल काय न कसा. काय काय दिसत ते नाही. बरं मोर मोर जाऊन ये रे तू. मोर बिरवाय तेव्हा तूच वाचव रे माझ्या भावाला. म्हणजे भाव कोणी काय तिकडे कोणी ग भावाला काय झालं नाही ना? त्याला नाही बोल काय झाला तो तिकडं आहे. तू नाही म्हणलं बस चाल. नक्की सोन्या तुम्हाला इकडे घेऊ पुरी का मला बाळाला भेटायला जायचंय. बाळ चांगलं आहे ना? तिकडं जायचा होता पण तरी आपल्याला समीर ना देखला त्याच्यामुळे मग इकडं घेऊन आलो होतं. आता काय रे करायचा? त्या बाळात तर नसं ना गेली. बाळ काय करायची तर नाही ना? टेन्शन नको घ्या. मग त्याला फोन करून सांगला तो आता इकडंच येणार आहे. जरा आरामात बस. हा तुला पाणी घेऊन येतो. हा झालं मला कसं व्हायला लागलंय. बाबा जरा पाणी भेटेल का? आई तुझा बाळा कोण निघाला रे तो? आणि ती पोर कोण आहे? बाबा माहिती वाडी तुला सांग ती ती ठीक आहे. हा बाळा जरा नीट असंच कोणाला खरं प्रेम नाही वाटते. जरा सावध रे पोरींपासून. नाही तसं काय नाही रे बाबा. हा कोण खाळ पण हा सुंदर जर पोरील पर घाम फुटलाय पाणी पाच. काय रे काय सांगत आहे बाबा? नाही काय काय सांगू ना जर पाणी. पण तुम्हाला बिना सांगता कसं काय गिरते त्या गणप्या गिरतो त्या काय सांग नाही.
त्या माझं भांड. अरे सुनील तुला काय सांगू लय वाईट झालाय र. ती दिवस तो समीर घरी आलता. ए गणपिया बाय रे, आणि तुझी बहिणी लय बोल माझा हात उचलीत काय? समीर दादा काय झाला? काय झालं माहिती तू त्या बहिणी बोला लय नखरं वाढलं काय? माझा हात उचलीत पटकन बोला बाहेर. बाळा काय झालं र? हात उचलायच्या आधी तो विचार करायचा होता तर कोण हात उचललाय कळला ना? दादा काय ऐकून काय चुकला काय? तिला माफ कर, आपल्या इकडला तेवढा तिला काय माहित नाही, मग तुमच्या पाया पडतो. अरे ती काय बारीक काय काय आणि काय माफ कर तुला काय असं ते जमिनीचं कागद आणि पैसा नाही दिलं आवडा दे ना तू. आपलं काय झालंय ना माहित. अशीच कागदपत्र लिहिलंय म्हणजे ज्या पीक घेईल त्यात अर्धा तुम्हाला द्यायचा हेच ठरलंय ना ना बाळा? वाटा काचा वाटा काय डोक्यावर पडले काय वाटा? ज्या पीक घेईल त्यात तुम्हाला अर्ध पीक द्यायचं हेच ठरलंय ना? मला वाटत बहिणीला भावानं खरा नाही सांगलं काय ज्या ठरला त्या. बाळा मग बोलू त्या खरं नाही का? काय खरं आहे मग बोल ना, काय खरं आहे? तू सांगत ना ते कायच खरं नाही. असं काय घडलं त्या का तू माझ्यासोबत खोटा बोलला? यो सांगत ना तो अख्खा खरा आहे. यान ते पैसे कागदपत्र असत नाही दिलं तो सांगा नका. तुझ्या बहिणीचा हात माय हातात ते, त्याच्यामुळे मला जरा लाल झाला नाही घेतलं तर पैसे. बाळा तो असा खार केला. ताई मला माफ कर, मला तुझा पैसा आहे कागदपत्र नाही लागतं ते तुलाच ठी. हे तू काय येडा समजलाय काय मला? हा गपचित तू बहिणीचा हात माझ्या हातात द्यायचा न तर तुमच्या दोघांचा काय करा नाही देणार तुला. ए निघितून मोर बोलत काय? ए नीट समजून सांगितलं न तर माझ्यापेक्षा वाईट नाही कोणी. समीर दादा मग तुमचा पैसा नाका कागदपत्र तू मला आणि माझ्या बहिणीला सोड, मग तुमचे पाया पडू. लय झालं तुमचा. मी उद्या माझ्या घरी पैसे काढला ना आणि तू जरा लायकीत रह. ते शून्यात दिसली ना तू जाणतोय भावाचा काय खरं नाही. परत सांगलं नाही मी. शहरातून इकडे आलो र, माझ्यामुळे तुला उगाच त्रास व्हायला लागलाय. नाही ताई आपला नशीब चांगला नाही. बर त्या जाऊन दे, तू आवर लवकर व शहरात निघून येत नको थांबू. हर बाळा पण मग तुला एकटा सोडू कसा जावर? तुला काय वाटत हे लोक तुला सगून देतील? नाही ताई तो पहिला वय शहरात निघून येत, अजिबात थांबू नको. चाल जर तुझी बॅग आजच्या सोन्याला आजपासून नको भेटू. अरे पण बिन काय नाही तुला सांगली ना काय नाही का वय इथून त्याच्यामुळे मग ते थांबलो नाही, मला लगेच निघून आलो. मला समीर भाड खावाचा आता काय तर करायचं लागेल. नको सुनील असं नको काय करू. बाळाशिवाय तुझ्याशिवाय माझा आहे एकूण आता. आपण कवर ऐकून घ्यायचं आता परत मंगा लागलं. मामा धर तू सांग ना तू कसं आले कुक हा माझे मोर शांतपणा करायची नाही. चाल तू हे अजिबातीचा हात नको धरू. मांगा सर न घेर काय करा नाही तुझा. हे नाही उडायला लागलाय मामा. मोड त्याच्या तांगड्याचं हात तुझ्या. सोड द्याला. आणि तू तुला थोडा हानी ना परत देखण्याला ठेवणार. ताय तुला काय झालं नाही ना? झालं तर काय नाही, पण आता बराच काय करायची वेळ आली. मामा इथं लई उडायला लागली. चाल हा ने घाललं. हेच का दंड करा आला तू इकडं? मावडी वाडी लोकांची मदत करी तू. हे टाफिया जल सोड आणि इकडं थांब दाजी येऊन सगळ्याला मरायला. सोड पाहिलं त्याला इकडे ये.
तू पर्याच्या पाठी बांधलाय ना रे. ए तू पहिला तिचा हात सोड.